ते पण मायला म्हणते माय तिच्या नातेवाईक आले की म्हणते की चिकन आणा हे का आणा. अहो अहो, तुम्ही असं काय रिकामीच हात हलवीत कसे आला तर चिकन कुठे? चिकन आणा सांगते मला चिकन आणा हे आणा. लय रागाचा पट्टा चढेला आता. काय बापाने 35,000 हुंडा द्यायला वापस करायचं मग. मायला आता काय म्हणतो 35,000 हुंडा आणि ते बी व्याजात सगळं. अरे झालं दादा. हा ताई, अरे येलो मी तिकडं, रिक्षानं आलो मी एक गल्लीत आहे. हा येलो मी तिकडं. बर बर बर, हा येतो एक 5-10 मिनिटात येतो मी, चढतोय. हा आलो आलो आलोच मी, येतो सुरू. अरे दादाचा फोन आला. हा दादा यायलास? हा ये ये ये, ठीक आहे ठीक आहे. बरं बरं बरं, तुझ्या दाजीला सांगते मी लवकर ये मग लवकर. हा मी तुझी वाट बघते. बाई मग भाऊ यायला लागलाय. मामा आले मामा येणार आहेत. हा करू करू, त्या पप्पाला फोन करते मी. ठीक आहे. हॅलो, अहो अहो भाऊ यायला लागलाय गावाकडून. आणि येता येता तुम्ही काय करा, 1-1.5 किलो चिकन आणा. मग चांगली बिर्याणी करते, थोडी बिर्याणी करते आणि थोडं फ्राय करून ठेवते. हा लवकर या, मग या पटकन. मायला काय म्हणती ग, तुझा भाऊ आलाय चिकन आणायचे. हा 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 हा, ठीक आहे चिकन आणतो, सगळं आणतो की. मायला ठीक आहे ठेव पण. मायला म्हणते माय तिच्या नातेवाईक आले की म्हणते की चिकन आणा हे का आणा. माझे माय बाप्पा आले की म्हणते की काय नाही दोरण भात. मायला त्या घरी गेलं ना हिच्या आईला असा बघतो ना. हा बघतो तू घरी जाऊन तिचा आता. अहो अहो, तुम्ही असं काय रिकामीच हात हलवीत कसे आला तर चिकन कुठे? तुम्हाला सांगितलं होतं ना चिकन आणायचं. चिकन कुठे? पिशवी तर काय दिसत नाही. काय म्हणली तू आणायचं चिकन चिकन? मायचं घोट म्हणते का माय बाप आले डाळ खाऊ घालती आणि तू हे भाऊ आला करते ना. काय करती ग? काय असं करते कोणाला करत नाही. असा तुम्हाला मी त्यांना केलेलं दिसत नाही. मला सांगते चिकन आणा हे आणा चिकन आणायचे सांगते मला चिकन आणा हे आणा चिकन आणा चिकन आणा म्हणते. ठीक आहे, नका आणू. मी काय करते, माझ्याकडे आहेत ना ठेवून दिलेले पैसे, मी आणते आणि तुमचे माय बाप आले बघून घेईल. बद जा मायला का. ठीक आहे. अरे बघा झोपालीच्या आईच्या म्हणतात माय बापाला तू डाळ करते. कधी डाळ केली हो तुमच्या माय बापाला? मग केले तर इथंच पडलेले असते काहीतरी तुमच्या माय बापाला करायचे तर आलाय. माझ्या आई इथं पडला का माझ्या आई इथं पडली होती. मग इथं तर असतेच सध्या. भाऊ दर मला येते की इकडं मला सांगते असं झालं तसं झालं. आता मार घाव नको माझा. हा लय रागाचा पट्टा चढेला आता. चिकन आणा लाडू आणा हे सगळं आणतो. पैसे कधी बापाच्या घरून आणायचे पैसे? नाही, बापाने 35,000 हुंडा द्यायला वापस करायचं मग. मायला आता काय म्हणतो 35,000 हुंडा आणि ते बी व्याजात सगट. ठेवला का तू पैसा? अरे जेवढा हुंडा द्यायचे आयला सोनं पडलं. कधीच्या नवदा आलाय तर त्याला काचकूच करायला चिकन आणायला काय तर 1.5 किलोच मटण सांगितलं होतं. 1.5 किलो पैसे कुठे आणायचे पैसे? 1.5 किलो मटण हे मटण पैसे का बापाच घेऊन यायचे का? पैसे चिकन आणा डाळ आणा काय काय आणा. ठीक आहे, आता तुम्ही तुमचे मायबाप आले ना. तुझे माय बाप येऊ कोणी येऊ
खराब म्हणतात ना मग खराब. खराब, हिला का? घरात काही नाही, घरात काय? खरात लय झालं तुझं, लय बोली तू आता. हाय का घरात तुमच्या काही घरात खरात? काय ना, घरामध्ये नाही राहत का मी? का बाहेर राहतो पण निघला घोसून आले घरसून आता मग काय करू? घरसून आलं. बसायला बरं पैसे होते तुमच्याकडे. पैसे काम झाले करत ना, माहित नाही का? कोणतं तरी काम करतात, जातात तर त्या मिस्त्याच्या हाताखाली. अरे मिस्टर जाते का मग दिवसभर का मी किती काय पास करतो ना तिथं. आली महाराणी. भाऊ आला काय आलं भावाने तुझ्या? बघा ना काय आणतो काय आलं? तुमचे माय बाप येतात पिशव्या हलवीत. आता तुझ्या हे भाऊ काय आणतो ते बघा ना. अरे काय आलं तुझ्या? आता आली त्याला की हे पिशू घेऊन अशी बघू आता काय बघायची तू? आल्यावर बघू ना बघू. आणि तुमची माय आल्यावर बी बघू. बघ कम बघू. माणूस थकला की ऐकत घराना मटण आणा चिकन आणा कोण आणते? आणि तिकडे गेल्यावर सासरवाडीला गेल्यावर कसे म्हणतात त्या माईला कोंबड्या आणायला, त्या माईला मासे आणायला. कामच आहे त्यांचं. असं कोणचं का म्हणजे जावयाचं काम आहे, तुमचं नाही काम त्याला का काय चारायचं? अरे का माबाबाचं कामच आहे, समजलं? काय नशिबात पडले बाई एवढं माय. नशिबात पडली म्हणून मी नांदत तुला. रोजात ढोसायला लागते, रोजच्याच रोज ढोसायला लागते. थोडं आता त्या नादी नाही लावलं बरं. हा मग तुम्हालाच उपाशी ठेवतो. उपास मला दांडका कुठे? दांडका कुठे? दांडका आता गप्प बसा ना, त्याचा यायचा वेळ झालाय. गप्प बसा ना, जरा झोपून घ्या. दांडका कुठे? दांडका कुठे? हो झोपा ना तुम्ही, झोपा ना तुम्ही. का भांडका काय? या हे डोक्यात ताप आहे. भंडार करते नुसते भंडण. हे आणा ते आणा काय काय आणा. 1.5 किलो चिकन तर सांगितलं 1.5 होतं. किलो चिकन किती पैसे लागतात? अवसोस झाले ना सर्वान महिन्याचं. पण माझ्या स्वतः झाले काही सांगत नाही. 1.5 किलो पैसे का झाडे तोंड आणते काय? जातात ना मिस्त्याच्या हाताखाली. मिस्टरच्या हाताखाली काय बोलते माणसाला इज्जतचा सगळं इज्जत काढून काढून टाकते. बाया कशी लग्न आणि माणसा प्याला लवकर हिला आलं तर जावं पाणी ना माणसाला ना हुंडकीची ना भाऊ आला हे आला ढोसा मुताड प्यायला बरं वाटते. तर बापाची कंपस आणतो काय? तर बाप पैसे देतो मला. मग बाप काऊन देईन तुम्हाला पैसे? खसखाचं खातो खसान पितो ना मी. कष्टाचं खातो तेवढं मोठी. मोठी 4 घरी भांड करते तेव्हा ते लेकरा बाळाचं पोट भरतंय, शाळेत पाठवते. मग आयतं कोण खावायला तुला? हा तुमचे तुम्हाला पाय फुटले माझे, हे पाय फुटले हे पाय फुटले थोडं हात चिरले माझे. तुमच्या तुम्हाला ढोसाला पुरतोय का? अशी बात पडली देवा. झोपा तुम्ही आता. तू यायचं अशी काय काय करायचं? माणसाला काय झालं? झोपा बरं तुम्ही, झोपा झोपा तुम्ही, झोपा. ते यायच्या अगोदर झोपा. कदर आणून टाकलाय माय माणसानी. तुम्हाला नाही बोलले नाही. मुतार पेटे साऱ्या दुनियाचं जाते तिकडे मुतार पेटे. नुसतं सांगितलंय भाऊ आलं ते एवढे नाटके लावले तर भावाला तरी नाटके करायचे. गपचिप झाला का तो अभ्यास? ताई कुठे ताई? ताई आलो मी. अरे मामा, हे बघ तुझ्यासाठी काय आणले. अरे मामा आणले तुला आणि गावरान गाईचं मम्मीनं काय का हे बनवलं होतं तुझ्या आजीनं. तू बनवलं होते बघ तुझ्यासाठी आणले. थँक्यू. बरं झालं बाबा तू आलास. बरं झालं बाबा. बरीस का? बरी मी बरी. खूप सुकून गेलीस तू.
काय करू बाबा, पिवदाडा नवरा करून दिला तुम्ही, लय ताण आहे त्याचा. पण जाऊ दे बाबा, लेकीचं मरण म्हणतात ना, सासर घरीच व्हा, तसं आहे म्हणून. काय नाही हो. नको, हे दाजीला सांगतो मी. फक्त याच्यामध्ये खायला आणलं तुला, तुझ्या मम्मीने खायला भरपूर पाठवलं याच्यामध्ये, ती करून घे. काढून घे. हा ठीक आहे ठीक आहे. सगळे बरेत का? हा बरेच ना बापू बरेत का ग? हा बरेच. आणि बाई? बाई पण बरी. बरं बरं. आपलं तो येऊ पिंट्या. पिंट्या पण बरा. पिंट्या गाडून खाली पडला, काल गाडी शिकवता. अरे 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 अरे, तुला लक्ष पण ठेवता येत नाही का? लहान भाऊ आहे ना बाबा ते आपला. तुला बी सांगतो नको जाऊ. गेला ते बळजबरी, पडला तो गाडीवरून, हात मोडला त्याचा, असा झालाय तो आता. असाच गाड्यात हात कधी कधी मावतो फोनही नाही केलाच बाबा तो. तू चिंता लई करतीस ना, त्याच्यामुळे सांगितलं नाही, म्हणलं जाऊ द्या, कशाला हे अरे करायचं. पण मग आता काय करावं तर, या माणसाने लय ताण दिला. गावाकडे चल आता. नाही बाबा जाऊ दे, लेकरू बड्या शाळेत जातोय. आणि दाजी तर काय पेलेलेच आहेत वाटतं अजून. दाजी रोजच कथ आहे बाबा, ते रोजच मरण, त्याला कोण रड. नाही तसं नको बोलू. दाजीला सांगतो मी आता समजून, थोडंफार प्यायची नाही वगैरे असं सांगतो मी त्यांना. अरे मी कदरून गेले त्यांना सांगून करून बघ कसं बंद आता माझी सांगतो मी उठल्यावर, सांगतो समजून सांगतो त्यांची दाजीला. माझी आताच कटकट झाली. बरं. ही चल बस बस. का मग? हो बस तिथं बस. थांब बर का, आता मी चांगला अरे दूध, नको, राहू दे चाय. अरे चांगलं दूध ठेवलंय ना, चांगलं अरे निरस. नको, राहू दे ना. अरे निरस गाईचं आणलंय. राहू दे, तुला लय घाम आला वाटते, राहू दे, थकलीच वाटते काम अरे करून. भावासाठी कुठं थकलेलं काही नसतं. बरं कर, थोडा कर. दाजी काय हर रोज पिऊनच येतात का काय दारू? अरे नाही कदर आणून दिली बाबा त्या माणसाने, लेच कदर आणून दिली. काही अरे पैसे नाही द्यायचे, तुला समजायला पाहिजे ना. अरे जाते त्या गावंड्यामध्ये कामाला, त्या मिस्त्याच्या हाताखाली, आणि तो देतो याच्या हातामध्ये 200-300 रुपये. त्याची तेवढ्याची दारू ढोसून येतो. दाजीला मी सांगतो, दाजी उठले ना झोपेतून, अरे त्याला लेकराचं पण काही पडलेलं नसते, नुसतं दारू ढोशीतोय. जेवढे काम करतोय तेवढ्याची दारू ढोशीतोय, काहीच नाही दाजीला त्याला. सांगतो मी चांगलं समजून, झोपेतून उठले ना दाजी सांगतो मी. जेवण केलं तर नव्हतं दाजीने? नाही आले तर दारू काय माहिती, दारू ढोसले आणि पाणी दि म्हणले तर पिले तर झोपले तर मलाच मारण्याचं भांड मारलंय बी मला त्यांनी. बरं सांगतो मी दाजीला. तुला तुझ्या मम्मीनं भरपूर खायला पाठवलंय, केळी, ऍपल, अरे तूप पाठवले. परत कशाला आणायचं आपल्या मम्मी घरून? बोलती मैले लाडाची लेक, तूप पाठवलं मम्मीनं. 4 दिवस करीत होती, माहितीये की हात दुखायला लागले होते, असं काय वडत होती ती. याच्यावरती हात दुखायला लागले, तुझ्यासाठीच केले. आम्हाला एक घास खाऊ नाही खाऊ दिला, माहितीये का ते? अरे तुझ्यासाठी केले. अरे कशाला द्यायचं होतं, आता हे माणूसच खाऊन घेईन सगळं, मला काही नाही हाती लागू देत, माहिती का? आणि त्याची माय बापा येतं तर त्यालाच खाऊ देते, मला काय नाही खाऊ देत. बरं सांगतो मी दाजी घेतल्यानंतर. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओचा पहिला पार्ट. दुसरा पार्ट लवकरच येणार, आणि दुसऱ्या पार्ट मध्ये याच्यापेक्षा अजून कडक जोरदार धमाल होणार आहे. त्यामध्ये दाजी, ताई आम्ही सोबतच एका व्हिडिओमध्ये कॉमेडी करणार. परत त्या व्हिडिओमध्ये खूप मजा होणार आहे. तुम्हाला तुमच्या जसं मनाला